पुण्यामध्ये बुलेट चालकांना वाहतूक पोलिसांनी दणका दिल्याचं पाहायला मिळालं आणि 1768 बुलेट मॉडिफाय सायलेन्सरवर फिरवण्यात आलेले आहेत आणि हा सगळा बुलडोझर फिरवल्याचा प्रकार आपण दृश्यांमध्ये पाहतोय। कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली आहे आणि सायलेन्सर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर सुद्धा आता पोलीस कारवाई करणार आहेत। या सगळ्या पुण्यामध्ये बुलेट चालकांना वाहतूक पोलिसांनी दणका दिलेला आहे। पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, या अगोदर सुद्धा आपण पाहिलं ही घटना घडलेली आहे आणि पोलिसांनी अशा प्रकारचा दणका या बुलेटवाल्यांना दिलेला आहे। आता सुद्धा आकडा मोठा 1768 बुलेट मॉडिफाय ज्या होत्या त्या सायलेन्सरवर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे। काय म्हणणं आहे पोलिसांचं यावर? कल्पना आहे की बुलेट चालक जे असतात ते त्यांच्या सायलेन्सर मध्ये मॉडिफाय करतात आणि मग अशा पद्धतीनं, ज्याला खरं म्हणजे परवानगी नाही आरटीओ नियमानुसार, तरी अशा पद्धतीचा प्रकार सर्रास पुण्यात आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण पाहतो। पण अशा सगळ्या बुलेट चालकांना पुणे पोलिसांनी दणका दिलेला आहे, ज्यात शहर वाहतूक शाखेकडून जे बुलेट मॉडिफाय करून सायलेन्सरचा जो कर्कश आवाज करणारे जे बुलेट चालक होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। सगळे जे सायलेन्सर आहेत ते नष्ट करण्यात आलेले जवळपास 1768 सायलेन्सर हे बुलडोझरच्या साह्यानं पुणे शहर वाहतूक शाखेकडून नष्ट करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। शहरात सायलेन्सर विक्री करणारे जे व्यापारी आहेत त्यांच्यावर देखील येत्या काळात कारवाई केली जाईल, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती पुणे शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली। अगदी नाही, बरोबर आहे ज्ञानेश्वर। आणि हे सायलेन्सरचे त्यांनी विशेष मोहीम या सायलेन्सरसाठी राबवलेली आहे। नागरिकांना सुद्धा बराच त्रास सहन करावा लागत होता आणि त्यांची ही विशेष मोहीम नक्कीच फायद्याची ठरणार आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।